वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील पहिली रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा. इंजिनियर तुषार कुंभारडे यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील युवक आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंजिनियर तुषार रावसाहेब कुंभारडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. मोरिया ॲग्रो इंडस्ट्रीजच्या वतीने 25 जून 2026 रोजी नांदुर्डी येथे झालेल्या या स्पर्धेने उत्तर महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत तब्बल 250 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्रासह विविध राज्यातील स्पर्धकांनी उपस्थिती लावत स्पर्धेची रंगत आणखी वाढवली. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेला हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली होती. प्रथम क्रमांकासाठी 1,01,000, द्वितीय क्रमांकासाठी 61,000, तृतीय क्रमांकासाठी 31,000, चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 तर पाचव्या क्रमांकासाठी 5,000 रुपये इतकी रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धकांमध्ये मोठी उत्सुकता आणि चुरस पाहायला मिळाली. यावेळी बोलताना इंजिनियर तुषार रावसाहेब कुंभारडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत शेतमालाला योग्य बाजारभाव मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विकास हा केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामांवर आधारित असला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले इंजिनियर तुषार कुंभारडे हे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही चर्चेत आहेत. जनतेने संधी दिल्यास जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवणे, युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी उपक्रम हाती घेणे तसेच स्थानिक रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे या बाबींना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी इंजिनियर तुषार कुंभारडे यांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे आगामी काळात त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता शेतकरी, युवक आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून इंजिनियर तुषार रावसाहेब कुंभारडे यांच्या नावाची चर्चा संपूर्ण निफाड तालुक्यासह जिल्हाभर रंगताना दिसत आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात प्रथमच रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा आयोजन करण्यात आली. काय मुख्य प्रेरणा होती, काय सांगाल? मुख्य प्रेरणा म्हणजे याचा आम्ही जवळपास 1 वर्षापासून याची तयारी करत आहोत. बाहेरच्या राज्यांमध्ये आम्ही थोडासा एक इव्हेंट बघितलेला होता, पण या संदर्भात आमचा ॲग्रिकल्चर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आमचा व्यवसाय, स्थानिक जे ग्रामीण भागातले जे ड्रायव्हर आहे, नवीन युवा वर्ग आहे, ते ट्रॅक्टर प्रत्येकाच्या घराघरामध्ये, तर त्या संकल्पनेने आपण तो इव्हेंटचा ऑर्गनाईज केलेला आहे. या स्पर्धेमुळे शेतकरी आणि युवकांना काय संदेश द्यायचा आहे? यामधून स्थानिक लेवलला एखादा, आता मी पण एक शेतकरी मुलगा आहे, शेतकरी बॅकग्राऊंड मधूनच आम्ही हे पूर्ण उभं केलेलं आहे. त्यातून आम्हाला एकच दाखवायचं आहे की एक शेतकरी बॅकग्राऊंडचा मुलगा एवढे मोठे प्रोग्राम हँडल करू शकतो. नुसतं प्रस्थापित विस्थापित जे लोक आहेत तेच नाही तर आपण पण याच्यातून ते प्रोग्राम करू शकतो. बुवा, या स्पर्धेसाठी किती स्पर्धकांची नोंदणी झाली आहे, काय सांगा? जवळपास 200 ते 250 स्पर्धकांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास जे आलेले स्पर्धक आहेत बाहेरच्या राज्यांमधून पण भरपूर आलेले आहेत. सध्याच्या काळात शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हाने आहेत, काय सांगा? सध्याच्या काळात शेतकऱ्यांसमोर मेन आव्हान जे आहे, शेतकरी जो पिकवतोय मेन त्यालाच बाजारभाव मिळत नाही. मेन आव्हान तर शेतकऱ्याला तेच आहे. दुसऱ्या शेतकऱ्यासमोर दुसरं आव्हान आम्हाला तरी वाटत नाही. आम्ही शेतकरी या नात्याने सांगतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर किती महत्वाचा वाटतो? आधुनिक वापराचा मेन लिमिट एवढंच आहे का, आता कोणतीही गोष्ट आपण ऍडव्हान्स याच्यामध्ये जर बनवायला गेलो, कॉस्टिंग तर जाती पण टाइम जो आहे तो वाचतो. आणि ऍडव्हान्स व्हर्जन मध्ये कसं आहे, मेन लेबरचा प्रॉब्लेम आहे. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण लेबरचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याच्यातून सॉल्व्ह करू शकतो. तरुणांनी कृषी क्षेत्राकडे कसे पाहावे असे आपणास वाटते? येणाऱ्या काळात बघितलं गेलं तर शेतीच सर्वस्व राहणार आहे. त्याच्यामुळं जवळपास हाच लोकांचा कल आता शेतीकडे चाललेला आहे. भविष्यात शेती क्षेत्रासाठी आपले कोणते विशेष नियोजन असणार आहे? शेतीसाठी आता हेच चाललंय आमचं. आता एक प्रोग्राम आता पर्व पहिलं आहे आमचं. याच्यामध्ये आम्ही ट्रॉलीची स्पर्धा ऑर्गनाईज केली. भविष्यात आमची कंपनी जो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करेल त्या संदर्भात शेतीच्या रिलेटेड शेतकऱ्यांना जी गोष्ट काहीतरी
फायद्याची राहील ती आम्ही एखादा नवीन प्रोग्राम मध्ये लॉन्च करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात, समाजकार्यात येण्याची प्रेरणा नेमकी कशी मिळाली? समाजकार्याची प्रेरणा म्हणजे जवळपास सोशल मीडिया पण याच्यामध्ये आणि गोरगरीब लोकांच्या ज्या अडी अडचणी त्या सॉल्व्ह केलेल्या आहे, त्याच्यातून बघत गेलेलो आहे कोण कसं करतंय काय, त्याच्यातून ज्याला अडी अडचणी आल्या त्याच्यातून आम्ही तो सॉल्व्ह करत गेलो, मदत करत गेलो लोकांना, आणि लोकांचंच प्रेम आज तुम्ही एवढं बघता येतं. भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली ओळख आहे, त्याबद्दल काय सांगा? भावी जिल्हा परिषद सदस्य ओळख माझं काम तर चालू आहे जवळपास मागील 3 वर्षापासून त्या संदर्भात. जो स्थानिक लोकांचा जो कल होता, तर लोकांचं म्हणणं एवढं होतं की आतापर्यंत फक्त प्रस्थापित घरातल्याच लोकांनी कोणती निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगाही हे लढवू शकतो, लोकांनी पुश केलेलं आहे, त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्याचा एक माझा हेतू आहे. त्याच्यामध्ये जनतेने आपल्याला विश्वास ठेवून जिल्हा परिषद पाठवले, तर आपल्या निफाड तालुक्यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी काय प्राधान्यक्रम असेल? सगळ्यात महत्वाचा जो विषय ना, तर तो झेडपी स्कूलचा आहे. आज शेतकऱ्यांचा मेन प्रॉब्लेम काय झालेला आहे, पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, शेतीला भाव नसल्यामुळे. तर सगळ्यात पहिलं टार्गेट आमचं जे आहे, झेडपी सदस्य म्हणून जर मी निवडून गेलो तर पहिल्या झेडपीच्या शाळा सुधारवणं माझं मेन टार्गेट. दुसरं टार्गेट आहे जे स्थानिक रस्ते, जो आमदार खासदार त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्याचा एक आमचा कल आहे का जे स्थानिक लेवलचे रस्ते झालेले, बेसिक छोट्या छोट्या जे दवाखान्यांच्या गोष्टी आहे, रस्ते झाले, लाईट झालं, गोरगरिबांची मदत करणं झालं, याच्यामधून आमचा मेन प्रयत्न तर तोच आहे आमचा. तसेच बोलून ज्या मित्रपरिवाराने मला सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम काही प्रत्यक्ष येऊन ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांचा मी ऋणी राहील सदैव. जय महाराष्ट्र. हा एक तरुण उद्योजक म्हणून उदयास आलेला आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी कमीत कमी दरामध्ये चांगली तंत्रज्ञान असलेली अवजारं उपलब्ध करून दिलेली आहे. आजची युवा पिढी नोकरीकडे वळते, पण त्याने नोकरी सोडून आपल्या शेतकरी वर्गाला व आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कमी दरामध्ये चांगलं यांत्रिकी शेती कशी करता येईल याच्यासाठी त्याने हा व्यवसाय निवडला व यातून त्याने शेतकऱ्यांना मदत केली. जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी सुद्धा त्याची इच्छा आहे आणि तो युवकांचे प्रश्न तसेच आमच्या वयस्कर शेतकऱ्यांना पण तो मदत करत असतो. मग सगळ्यांनाच माहिती आहे की तुषार भाऊ समाज कार्यात असो, युवा नेतृत्व म्हणून सगळ्यांच्याच आठवणीत असतात आणि कायम प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी समाज कार्य असेल त्या ठिकाणी ते अग्रेसर असतात. आणि ह्या वर्षी जिल्हा परिषद पालखेड गट यासाठी आम्ही त्यांना उमेदवार म्हणून नक्कीच निवडून देणार आहोत. युवकांचे प्रश्न असेल, महिलांचे प्रश्न असेल, त्याचबरोबर बचत गटाचे प्रश्न असेल, ते अतिशय योग्य पद्धतीने त्यांचा उलगडा करतात आणि समाजाला जे जे देता येईल ते देण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही सर्व युवा वर्ग त्यांच्या नेहमी पाठीशी राहू. आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांनी ट्रॅली स्पर्धा आयोजित केलेला आहे आणि तो म्हणजे महिलांच्या सगळ्या अडचणींना दूर करतो आणि बचत गटाच्या ह्या कुठलेही प्रॉब्लेम असो तो सॉल्व्ह करतो आणि कुठली अडचण असो किंवा काही असो तो गरीब शेतकऱ्यांना सगळ्यांना मदत करतो. आणि महत्वाचं एवढंच का त्यांनी खूप लहान वयात एवढी उंच झेप घेतलेली आहे. खूप याच्यात म्हणजे असा विश्वास पण नाही बसत की त्याला आज 24 वय चालू आहे, पण त्यांनी एवढं करून दाखवलंय. खूप म्हणजे त्याच्यापासून आहे ना आदर्श घेण्यासारखं आहे. ह्या जिल्हा परिषदेला तो उभा राहणार आहे. आम्ही सगळ्या महिला त्याला पाठिंबा देऊ आणि योग्य मताने त्याला निवडून देऊ. खूप आनंद आहे. वाढदिवसानं त्याने एवढं मोठं हे केलं, सोपं नाही. आम्हाला ते पाहून खूप आनंद झालाय. आज आनंदाचा दिवस आमचा आला खूपच. त्याच्यामुळे आम्ही सकाळी उठून लवकर आवरून इथं आलो. काय नियोजन असं पायासाठी खास आलोय. आदरणीय आमचे मार्गदर्शक आत्तेभाऊ तुषार रावसाहेब कुंभारडे यांच्याबद्दल सांगायचं झालं, यांना 7 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे मोरा ॲग्रो इंडस्ट्रीज, त्यांनी जे अवजारं वगैरे बनवले, ट्रॉल्या वगैरे बनवल्या, त्यांचं खूप आपण उत्तर महाराष्ट्रात जे प्रथम जे आपण काम करतोय, ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचे म्हणतो त्यांचे आभार. आणि आमचे जे आत्तेभाऊ आहे त्यांची अशीच प्रगती होत जावं आणि अशाच पुढच्या वर्षी कार्यक्रमाला आपण सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती करतो. तुषार भाऊ कुंभारडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, माझे शिंदे परिवाराकडून आणि वैयक्तिक आमच्या वनसगाव ग्रामपंचायत सोसायटी त्यांच्याकडून पण धन्यवाद. तुषार भाऊ कुंभारडे हे झडपीसाठी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे. जनतेने त्यांचं मनावर घेऊन
त्यांचं काम बघून त्यांना एक चान्स द्यावा अशी मी विनंती करतो. आम्ही सर्व युवा वर्ग तसं निफाड पालखेड हा गट सर्व तुषार भाऊंबरोबर आहे. तुषार भाऊ कुंभारडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य दिव्य अशी डॉक्टर ट्रॉली दिवस स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. तरी तुषार भाऊ यांच्या संकल्पनेतून आपण ही भव्य दिव्य अशी ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा आयोजित केलेली आहे.